फ्रीजमध्ये 2-3 दिवस ठेवल्यामुळे त्या चांगल्या अशा सुकून निघतात. हे बघा, आणि करवंटीमधनं पटकन आपोआप बाहेर येतो. बारीक कापून घेतला आहे. आता तो मिक्सरला वाटणार आणि मग भाजणार. मिक्सरला वाटून झाला की बारीक झाला की भाजून मग तो स्टोअर करून ठेवणार डब्यामध्ये. आणि मग चिकन म्हणा, वालाचा विरडा म्हणा, मुगाची भाजी, वाटाण्याची भाजी, ओल्या कडधान्याच्या भाजीला होतं. मला 1-1.5 महिना हा पुरतो खोबरा. कांदा फ्राय केला ना भाजीला की त्याच्यातलाच तो काढून कोथिंबीर कांदा फ्राय केला की हा भाजलेला खोबरा मिक्सरच्या भांड्यात टाकला की म्हणजे सारखा खोबरा काढून घ्यायला नको. हा वाटलेला खोबरा त्याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. झालं. आता मी तुम्हाला वाटल्यावर दाखवते ह्याचं हे. ठीक आहे. खोबरा वाटून घेतला, आता भाजायला ठेवला. हा बघा, भाजून झालं. हा बघा, खोबरा भाजला आहे. आता कधी चिकन करायचा झाला, मटण करायचं झाला किंवा कडधान्याची भाजीला कांदा भाजला की हा खोबरा वाटायला ठेवायचा आणि कांदा खोबऱ्याचं वाटण मग तयार आपला. चला, कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. बाय. हे बघा, 2-3 नारळ, तीन नारळ आणि एक कवड होती माझ्याकडे मच्छीला वापरल्यातली एका नारळाची. म्हणजे 3.5 नारळाचा हा खोबरा आहे. नारळ फोडून ठेवून मग ते सुकवले फ्रीजमध्ये आणि मग ते चांगले कापून मग मिक्सरला वाटून तो भाजून ठेवते मी. कसं, मी पहिली कामाला जायची मग असाच हा खोबरा भाजून ठेवायची. म्हणजे कसा कांदा फ्राय करायला घेतला पण ह्याच्या कढईत की त्याच्यातला थोडासा काढायचा आणि वाटण तयार करून मग म्हणजे घाई नाही होत सकाळची कामाला जाताना वगैरे. कडधान्याची भाजी असेल कधी, चिकन करून न्यायचं असेल कधी, तर पटकन होते. तर मला सांगा कसा वाटला हा एपिसोड आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर आणि लाईक करायला विसरू नका. नक्की तुमच्या घरी कोण कोण असं करतं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. बाय.